बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। आपल्या सर्वांना माहीत आहे 2 डिसेंबर रोजी देगलूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली। 21 तारखेला निकाल लागला। देगलूर शहराच्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून नगरपालिका निवडणुकीमध्ये सभापती विजयमालाताई बाळासाहेब टेकाळे यांना नगराध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 15 सदस्यांना विजय केला। निवडणूक संपल्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी आमच्या ताईनं अध्यक्षपदाचा चार्ज घेतला। नंतर निवडणूक झाली उपाध्यक्षपदाची। त्यानंतर निवडणुकीमध्ये अंकुश देसाई देगावकर यांची सर्वानुमते निवड झाली। त्यानंतर समित्या झाल्या सर्व, परंतु विरोधी पक्ष अद्यापर्यंत पराभवातून सावरला गेला नाही। त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करणं, पत्रकार परिषद घेणं, खोटे बातम्या छापणं चालू आहे। पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगर परिषदेमध्ये 57 विषय घेण्यात आले होते। आम्ही निवडणुकीत जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्तीसाठी आम्ही एक सुरुवात म्हणून त्याविषयी जास्त विषय घेऊन आम्ही जे काय आश्वासन दिलं होतं आपल्या निवडणुकीमध्ये त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला। त्या पद्धतीनं विकासाची कामं चालू आहेत। विकासाचे कामं करत असताना नगराध्यक्ष लोकनियुक्त असल्या कारणानं नगरसेवकाच्या वार्डानुसार नसून शहरामध्ये जिथे जिथे गरज आहे त्या पद्धतीनं काम करत आहोत। प्रभाग 13 मध्ये कामाचे टेंडर काल निघालेले आहेत। त्यानंतर प्रभाग 2 मधले तिथं आमचे नगरसेवक नाही तिथले टेंडर काढण्यात आले। त्यामुळे त्यांनी प्रत्येक बैठकीमध्ये महिला अध्यक्ष असल्या कारणानं जाणून बुजवून गोंधळ करणे, बैठकीमध्ये बैठक ताणून ठेवणे असा कोणताही आता विषय नव्हता की ज्या विषयाला त्यांना विरोध करता येते। परंतु विरोधाला विरोध करणं या भावनेने ते काम करत आहे। आणि देगलूर शहरातील विरोधी पक्षाची मानसिकता देगलूर शहराच्या विकासाबद्दल नसून ते आम्ही काहीतरी करावं आणि लोकांना काहीतरी दिसायले त्या पद्धतीने काम करायले। तर आमचं म्हणणं आहे की आम्ही मागच्या निवडणुकीत पराभूत झालो होतो, परंतु पराभूत झाल्यानंतर शहर विकासासाठी आपण शांत राहिलं पाहिजे। त्यांच्या काळात जे जे कामं झालं आपण सर्वांना माहीतच आहे, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही। परंतु 5 वर्ष आम्हाला विकासाच्या बाजूने शहराला घेऊन जायचं आहे। देगलूर शहरात चांगल्या प्रकारे विकास करायचा आहे। जवळपास 20 कोटीची कामं आता सुरू व्हायलेत। एवढ्या 3 महिन्याच्या काळात शासनाकडून भरघोस निधी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलो। 2-4 योजनेचे निधी उपलब्ध झालेले आहेत। आज नमोद्यानचं उद्घाटन झालं आपण पाहिलात। त्यापूर्वी काही कामांचे उद्घाटन झाले। देगलूरमध्ये विकासाच्या दृष्टीनं गाव पुढे जात आहे। पण विरोधकांनी फक्त विरोधाला विरोध न करणे तर त्यांनी विकासासाठी सहकार्य करावं ही आमची सगळ्याची भावना आहे। आमचा व्यक्तिशः कोणावरही द्वेष नाही किंवा व्यक्तिशः आमचा कोणा आरोप नाही, परंतु नगरपालिकेत काम करत असताना ते ज्या प्रभागात निवडून आले त्या प्रभागात काम करण्याची जबाबदारी आहे। पण आम्ही त्यांना सोडून काम करायचा प्रयत्न करत नाही, तर आम्ही त्यांच्याकडे ते कामं घ्यायलो। परंतु फक्त विरोध करणं आणि महिला अध्यक्ष असल्या कारणानं बैठक ताणून नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता कालच्या बैठकीमध्ये फक्त 14 विषय होते। त्यांनी पहिल्या विषयाला गोंधळ सुरू केला, मागील सभेचा सभावर्तन कायम करणे। तर त्यांच्या गटनेत्याला 10 दिवस पूर्व मुख्याधिकारी मॅडमनं सर्व मागच्या निवडणुकीचे ठरावाची कॉपी आणि बैठकीत झालेलं चित्रीकरण हे दोन्ही दिलं होतं। त्यांचं काम होतं त्या नगरसेवक एकत्र बसून ते दाखवणं, परंतु सभेमध्ये येऊन पूर्ण वाचून दाखवा त्याच्यावर कॉपी दिलं त्याचं काम आहे, स्वतः पाहून घ्यायचं। वाचनाचं गरजेचं नाही। मागची बैठक झाली त्याचं तर वर्तन दिलेलं आहे, तर त्यांनी प्रत्येक विषयाला ताणून धरायचं। आम्ही पहिल्या बैठकीत विषय घेतला होता अजितदादांचं, स्वर्गीय दादाचं नाव देण्याबद्दल, परंतु दलित समाजाच्या भावना लक्षात घेऊन अनेक निवेदनं आले। आम्ही 2 पाऊल माग घेतलो आणि माता रमाईचं नाव दिलं होतं। प्रत्येक गोष्टीला विरोध करणे बरोबर नाही। देगलूर शहराच्या विकासासाठी सर्वांचं सहकार्य लागते। जर जनतेने आम्हाला निवडून दिले त्यांनी त्याचा पराभव मान्य करावा आणि आम्हाला काम करू द्यावं एवढी आमची इच्छा आहे। आतापर्यंत आमची मेजॉरिटी आहे, सर्व विषय बहुमताला मंजूर व्हायले। त्यांनी विरोधी पक्ष म्हणून फक्त विरोधाला विरोध करू नये। जर आम्ही कोणतं काम घेतलं आणि ते काम चुकीचं आहे ते सांगावं आम्हाला। प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा अर्थ आहे त्याचा। विकासाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका नाही विरोध आता एक छोटं उदाहरण सांगतो। बजेटच्या मीटिंगमध्ये त्यांच्या एका सदस्यानं व्यापारी गाडी जी आपली मुदत संपली त्या गाड्यांसंदर्भात वक्तव्य केलं की त्या गाड्याचा लिलाव करा, 50 कोटी उत्पन्न वाढेल। आणि नंतर तिचे खाजगी व्यापारी बैठक घेऊन त्या आम्ही गाडीतून परत देतो म्हणून सांगायला। म्हणजे दुपट्टी धोरण, सभागृहात एक बोलायचं, बाहेर आलं बोलायचं। तुम्ही कोणत्या गोष्टी ठाम राहा ना। तुम्ही 5 नगरपालिका चालवला काही सगळ्यांना माहीत आहे, गावच्या लोकांना गावचा विकास किती सगळ्यांना माहीत आहे। आम्ही त्यातलं काही बोलत नाही, काही नाही। आता आम्हाला काम करू द्या, आम्हाला चांगलं काम करायचं आहे।
हां आमचं जर थोडं चुकीचं असेल तर करा. आता परवा त्यांच्या दंडशेच्या विरोधात आम्ही आजीसभा जाऊन भेटलो, त्यांना नियुक्ती देऊन आलो. उद्या आम्ही जिल्हाधिकारी साहेब भेटणार आहोत सर्व नगरसेविका नगरसेवक जाऊन. एका तर पत्रकारांना छापले सोशल मीडियावर की मी कोण आहे म्हणून. माझ्या नेतृत्वात निवडून झाली, सगळ्या गावाला माहीत आहे. पक्षानं माझ्या नेतृत्वात निवडून लढवली नाही नगरपालिकेची. म्हणजे काय बोलायचं सोशल मीडिया. आता काही साप्ताहिक पेपर आहेत, त्यांचं दररोज आठवडा कामच आहे काय आमच्याकडून द्यायचं. निवडणुकीचे 2 महिने गेले आणि 3 महिने गेले, 5 महिने तेच काम चालू आहे. त्याच्याने आम्हाला फरक पडणार नाही. पण विकासाच्या बाबतीत आपण शहराची जबाबदार नागरिक आहोत. नगरसेवक तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे, तर तुमची भावना पाहिजे की विकासाच्या बाबतीत आधी विकासाचे कामं सांगावे. प्रत्येक गोष्ट विरोध काय कामात असतो. आमच्या महिला अध्यक्षा परवा करटगड तळ्याला जाऊन सर्व महिला, आत्ता बघून गेली का महिला अध्यक्ष बघितल्या का तुम्ही? एवढे महिला अध्यक्ष आहेत. माझी पत्नी अध्यक्ष होती, पण बरेच पहिली महिला आहे की स्वतः करगड तळ्याला जाऊन त्याचा पाणीपणीची पूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला निर्देश देऊन आले. जर महिला अध्यक्ष स्वतः काम करत असतील तर त्यांना तर कमी कमी त्रास देऊ नये ना. आणि मागच्या बैठकीत जे आता विरोधी पक्षात आहेत ते मागच्या विरोधी पक्षात होते, आज जे विरोधी पक्षात आहेत ते मागच्या विरोधी पक्षात होते. तेव्हा काय त्यांना बोलायला, त्यांना पराभव अजून मान्य झाला नाही तर त्यांनी ते भाषेतून बाहेर यावं, पराभव मान्य करावा. आणि नगरपालिका झालेली निवडणूक राष्ट्रीय विकास बाजून निवडणूक जनतेने निकाल दिला आहे, तेव्हा पक्षाला आम्हाला विकास करू द्या. म्हणून आज राज्यामध्ये सरकारमध्ये आम्ही आहोत, केंद्रात आहोत. यांचं कुठं सत्ता नाही काही नाही, उगीच करतो म्हणून काय करण्यात ते आपलं. व्यापाऱ्याला एक सांगतात आणि सभागृहात एक बोलतात. सभागृहात म्हणतात लिलाव काढू, मान्य ना आम्हाला, नियमाप्रमाणे लिलाव करून ते काही लिलाव होईल ते मान्य आम्हाला. पण नंतर व्यापाऱ्याला मिटिंग घेऊन तुम्हाला गावे पाहिजे तर आम्ही ॲडजस्ट करून देतो तुम्हाला. आणि हे कोणती पद्धत आहे? नियमबाह्य कसं करून देणार हे तर सांगा म्हणा त्यांना. आणि व्यापाऱ्याला दिशाभूल करायचं, त्यांनी तुमच्या अन्याय करतात, आम्ही तुम्हाला गावे लिलाव न करता कसं ॲडजस्ट करून देणार तेच त्यांनाच माहीत आहे. म्हणजे व्यापाऱ्याला आमच्याबद्दल काही चुकीचं सांगायचं. नियमानं सांगा ना, नियमानं करू आपण सगळं बसून ठरवू. जे काही नियमानं होईल, जे काही त्रिसदस्यीय समिती सांगेल, जे काही ठराव तिथून आपल्याला मूल्यांकन येईल, ते मूल्यांकन जे काही लागेल ते करून लिलाव होईल. तसं चुकीची पद्धत परत ते असे काही लोक बसले आहेत त्यांना तिथं काही अधिकारच नाही आणि ते लोक सांगू आहेत की त्यांना आम्ही तुमचं करून देत आहे. काही ते चुकीचं सांगू नये. हां, विकासावर बोला, विकासावर मदत करा, आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही देगलूर शहरात नगराध्यक्ष आणि कौन्सिल निवडून दिले तर आता वार्डापुरतं कोणी राहिलं नाही, आता सगळं शहरापुरतं राहिलेलं. तर शहराचं काम करायचं आहे तर मिळून मिसळून करायचं आहे. आज कोणत्या वार्डात आमचे आले आणि कोणत्या वार्डात त्यांचे आले ते महत्त्वाचं नाही. आज देगलूर शहराचं काम करायचं आहे. देगलूर शहर सगळं आपलंच आहे, तर तिथं मिळून काम करू. हां, कधी काम करत असताना कधी इकडे काम होईल, कधी तिकडे काम होईल, पण तिकडे झालं नाही इकडेच झालं असं कसं होईल? शहर त्यांचं बी आहे, आमचं बी आहे. ह्याच वार्डात झालं. आता काम घेताना 2 मध्ये बी चालू आहे, 13 मध्ये बी चालू आहे. ते तर आमचे वार्ड नाहीत, आज 3 मध्ये बी होणारच आहे. तर काय काम केलंच नाही, मग केलं नाही असं आहे काय? टप्प्याटप्प्यावर येऊन 3च महिने झाले आहे तर सुरू झालं. आल्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे त्यांचं. अशी परंपरा देगलूर शहराची कधीच नव्हती आजपर्यंत. मी आता 30 वर्षापासून आहे, मी इथं नगरसेवकमधून नगरसेवक झालो, उपाध्यक्ष झालो, सभापती राहिलेले आहो, पण हे पद्धत कधीच नव्हती. हे जे पद्धत चालू केलेत, मला तर देगलूर शहराची संस्कृती वाटत नाही आहे. कुठून संस्कृती बाहेरून येऊ लागली आणि कोण काय करणार ते त्यांनीच चालू केलं. पण देगलूर शहराचं असं नव्हतं. आणि आमचं बिलकुल आज बी ठाम मत आहे, सगळ्याला सगळ्याला घेऊन चालूनच काम करायचं आहे मला. तर त्यांनी त्या पद्धतीने करावं. हा विरोध करा की आम्ही चुकत असताल, नियमबाह्य काही करत असताल तर आम्हाला सांगा तुम्ही, बिलकुल त्याच्यावर मान्य करू आणि वापस करू. पण उठसूट ते महिला नगराध्यक्ष आहेत त्यांना तिथं आता दाबूनच ठेवायचं. त्या नाही असंच करा. सभागृहात उठले तर तुम्ही जाऊन बघा, कधी सभागृह चालत असताना सभागृहाचा विषय चालू व्हायला सुरू नाही की तिघं चौघं उठले. समजा आता अध्यक्ष मॅडम सांगू लागेल त्यांना प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉलप्रमाणे एकेकाने बोलावे. मी सांगितल्यावर मला विचारून एकेकाने बोला. एकेकाने तिथं बोलायचं विशेष ठेवलं नाही. उठले की तिघं चौघं लो 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 लो. हे कोणती पद्धत आहे? नगराध्यक्ष महिला आहेत ह्याचा गैरवापर करत आहेत असं विरोधक म्हणतात. असं स्पष्ट मत आहे माझं. नगराध्यक्ष महिला आहेत, महिलांना त्रास द्यावा असं त्यांचं स्पष्ट चालू आहे.
होत असलेल्या विरोधाभास असतो. त्यांनी केलेला विरोध हा सभागृहात तात्पुरता विरोध आहे. त्याच्या विरोधाला काही किंमत नाही. आमची मेजॉरिटी आहे. आमच्या मेजॉरिटीनुसार आम्ही ठराव मंजूर करू घ्यायलो, ते विषय नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही साप्ताहिकाला धरून जे आता कालच्या बैठकीत सांगितले की पळून गेले. राष्ट्रगीत झाल्यावर सभा संपती का पाठी संपती? राष्ट्रगीतात वाटायला होती की नाही, तर पळून गेलं कसं म्हणता येते? 14 विषय होते, 14 विषय एक प्रकार मंजूर झाले, त्यांनी त्याचा विरोध दर्शवावा. आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी पुरे विषय वाचल्यानंतर राष्ट्रगीत झाल्यावर सभासद पळून कोणी गेलं नाही. ते विनाकारण खोटे बातमी देतात बाहेर. पळून जाणार बेजार नाही आमच्याकडे पळून जायला. तुमचं कुस्ती खेळायची कोणाबरोबर? तुमचं एकमत संपूर्ण बहुमत आहे असल्यामुळे तुम्ही त्यांचं ऐकत नाही असं त्यांचा विरोध आहे. विषय पत्रिकेचे विषय तुम्ही वाचून बघा. देगलूर शहराच्या हिताचे सगळे विषय आहेत, त्यामुळे त्यांचा ऐकायचा विषयच नाही. एक विषय होता बाबासाहेबांच्या नावाचा. बाबासाहेबांचा सगळ्याचा आदर आहे, त्याबद्दल कोणाचा महामानवाबद्दल काही विशेष चर्चा करायची गरज नाही. आम्ही 2 पावलं मागे आलो, आमच्या नेत्याचं नाव परत घेतलो, माता रमाईचं नाव दिलो, तो विषय संपला आहे. त्याने प्रत्येक जागी आता त्या व्यापारी संघाची लिलावाची पद्धत जिल्हाधिकारी ठरवतात. उगीच निवेदन देऊन दवाखान्याला जागा द्या, दलित समाजाला जागा द्या, ह्या दुकानाला जागा द्या, हे आपल्या हातातलं कारण नाहीच. आपल्या जिल्हाधिकारी साहेब समिती तिघांची, ते समितीचे ठरवत, त्यामुळे पालन करावं लागणार आहे. उगीच जनतेने दिशाभूल करायचं, आम्ही दवाखान्यात जागा माहितो त्यांनी दिले नाही, म्हणजे चुकीच्या गोष्टी करायला फक्त सोशल मीडिया आणि पत्रकारितेच्या माध्यमातून करायला. त्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं. विषयपत्रिका वाचून बघा. एकही विषय देगलूर शहराच्या विकासासंदर्भात आहे, एकही दुसरा विषय नाही. यातील एक नगर सन्माननीय नगरसेवक माझ्यावर आरोप केले, रागात बघत आहेत, क्रूर बोलत आहेत. मी आत्ता नगरसेवक झाले 20 वर्षापूर्वी होतो आणि 15 वर्ष विरोधी पक्षात होतो. मला माहिती आहे कसं काय करतो. पण विनाकारण आळा घालायचं, काहीतरी बोलायचं, काहीतरी मीडिया पुढे दाखवायचं, एवढंच असतं. त्यांना काही नाही. तुम्ही फक्त त्यांना बोलून घ्या, एकदा विचारा. आम्हाला जसं विचारा की त्याला विचारा, मागच्या 5 वर्षी विरोधी पक्षात होतात त्यावेळी तुझी भूमिका काय होती, संपला विषय. आणि जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाला, आणि जनतेचा पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिलं ना काम करण्याच्या अनुषंगाने. कारण आहे असं ते म्हणतात. आता 16 निवेदनपैकी एकही निवेदन हां तुम्ही पाहिलं निवेदन दिलं होतं रमजान महिन्याचं. रमजान महिन्यात दरवर्षी चांगली व्यवस्था केली नाही आवश्यक केले ना, मान्य आहे. त्यांनी निवेदन द्यायची गरज नाही. आम्ही सगळं कामं करायलो, त्याला क्रेडिट घ्यायचं आहे. आम्ही निवेदन दिल्यावर काम केलं म्हणून नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की आता ते राजू कांबळेची मुलगी, आमच्या राजू कांबळेची मुलगी, नाव काय त्यांचं निवेदन आहे सिद्धार्थनगरमधील स्वच्छतागृह व्यवस्थित करावं. हे प्रस्ताव तयार करून भारत स्वच्छ अभियान अंतर्गत आम्हाला ते स्वच्छ करायचंच आहे. त्यांचे अजून काही निवेदन असतील, रस्ते घ्या, नाल्या घ्या, किंवा अजून कुठं लाईट लावा, हे कंटिन्यू चालू असलेली प्रक्रिया, हे काही थांबणारी प्रक्रिया नाही. हां, असं काहीच नाही की त्यांचं सुरू हे करत असताना हे तिथे बी होते, तिथे बी होते, कामं होत राहणारच आहे. तुम्ही आज दिल्या म्हणजे काय जादूची काडी बी नाही. आपल्या नगरपालिकेची काही एवढी परिस्थिती चांगली नाही की जिथं जनरल फंडातून काम करावे. आपल्याला हे सगळे प्रस्ताव तयार करावं लागणार, ते निधी मागावा लागणार, निधी आल्यावर काम चालू होणारच आहे. आणि असं कुठंच त्याला सावधचं वागणूक भेटणार नाही. त्यांनी आले, त्यांचे कामाचं ते बिलकुल त्याच्यात ठेवलेले आहे आणि ते घेणारच आहोत पुढे. तर आताच दिल्या, महिना बी झालं नाही, आमचं काम झालं नाही, असं कसं शक्य आहे? असं तर कोणाचं बी होत नाही, काम होणारच आहे. आणि त्यांनी असं उठसूट म्हणून या आमचं काम केलं नाही, आमचं काम आम्हाला देगलूर शहराचं करायचं आहे. त्या शहरामध्ये त्यांचीही वाढ आहे, त्याच्यामुळे काम होणारच आहे. आतापर्यंत आपण किती विकासासाठी बजेट मंजुरीचे प्रस्ताव दिलेत आणि किती बजेट मंजूर झाले देगलूर शहराच्या विकासासाठी? फक्त आता नगरपालिका सत्याने 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये जवळपास रस्ता अनुदान 6 कोटी, वित्त आयोगामध्ये 5.5 कोटी, नमोद्यानला 1 कोटी, PPTCच्या माध्यमातून 5 कोटी, 14 कोटीचा अमृतोदय फिरू तलाव, जवळपास 30 कोटीची मान्यता आली जवळपास. आणि हे कामं पुढे अजून भविष्यात वाढणार आहेत. मध्यंतरी आमच्या नेत्याचं दुःख निधन झालं, अकाली निधन झालं, त्यामुळे थोडं पक्षामध्ये शांतता होती. परवाच मी बालाजी सेठ, अंकुश देसाई, सुनेत्राबाई पवार उपमुख्य त्यांना भेटून आलो. त्यांनी पोटनिवडणूक झाल्यानंतर प्रतापरावच्या माध्यमातून तिथं बोलावलेलं आहे. आणि देगलूर शहराच्या विकासासंदर्भात नगरपालिकेची पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयाच्या दालनात लावून सचिवांवर बोलावून
शहरात सगळं विषय मार्केट होतं आश्वासन दिलं आणि त्यांच्यापेक्षा त्यामुळे आम्हाला जास्त आहे पूर्वी कामं करून तुम्ही पाहिला आम्हाला अजून कामं करायचे त्यांच्या काळातले 5 वर्ष तुम्ही तुलना आमचे कामं करा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कितीतरी पद्धतीच्या पुढे होतो. देगलूर शहरामध्ये पाणी पुरवठ्याचे नियोजन कशा पद्धतीने होणार आहे पुढचं? यावर्षी तळ्याला उपलब्ध पाणी पुरवठा आहे, टाकीचे बांधकाम चालू आहे. आता टाकीचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अजून टाकी बांधायची आहे. त्या टाकी नगरपालिकेची जुनी आहे, तिथली जागा बरोबर नसल्या कारणाने ती जागेवर टाकी होत नसल्यामुळं बरोबर ठराव होऊन ती टाकी आपण देगावरला घेतो. त्यासाठी जी वाढीव निधी आपण लागणार आहे त्या वाढीसाठी प्रयत्न करावे. ती टाकी तर झाल्यानंतर शहरामध्ये पाणी पुरवठा 1 दिवसाकडे होणार आहे.